चला मॅच या ठिकाणी ऑन होत आहेत. आजच्या दिवसातील ही पहिली मॅच पप्पू 11 बनाम लकी स्टार स्पोर्ट्स क्लब या दोन टीमच्या दरम्यान ही मॅच आजच्या दिवसातील पहिला ओव्हर घेऊन सज्ज होत आहेत. टीमचे ट्रम्प कार्ड बॉलर पप्पू 11 टीमचा विचार केला तर बॉलिंग अटॅक देखील चांगली आहे. अगदी आदर्श मंडल आहेत, बडू आहेत, राहुल शर्मा आहेत, मोनिश बोरीचा आहेत, अशोक पाल आहेत, त्यानंतर चव्हाण सर देखील आहेत. 6 विकल्प आहेत या ठिकाणी बॉलिंगसाठी. मात्र 4 बॉलरला तुम्हाला युटिलाइज करायचे आहेत. 5 ओव्हरची मॅच आहे आणि त्यामध्ये तुम्हाला 4 बॉलर युटिलाइज करायचे आहेत. प्रवीण शर्मा अर्थात बडू बॉलिंगसाठी सज्ज होत आहे. पहिला ओव्हर घेऊन मेडन ओव्हर जर फेकली गेली बडू यांच्या माध्यमातून तर बच्चू यांच्याकडून 400 रुपीज कॅश प्राइज असणार आहे मेडन ओव्हरसाठी. फारच कमीच गोलंदाज आपण पाहतोय की पॉवर प्लेमध्ये मेडन ओव्हर फेकणारे. ₹500 आहे. प्रत्येक 6ला देखील लकी स्पोर्ट्सच्या माध्यमातून ₹100 आहेत सर्व बॅटर्सला. बॅटिंगसाठी स्ट्राईक एंडला आपण पाहतोय. स्ट्राईक एंडला आहे अगदी विशाल, नॉन स्ट्राईक एंडला आहे सिद्धार्थ. अंपायरचा सिग्नल येतोय. हेअर वी गो फॉर द फर्स्ट बॉल बाय बडू. फेस करण्यासाठी सज्ज आहेत विशाल. पहिलाच बॉल या ठिकाणी चांगला फटका जरूर घेतलाय. भरपूर वेगाने या ठिकाणी राहुल शर्मा या ठिकाणी येत आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण राहिलंय. बॉलला अडवला गेलाय. फेकी देखील जबरदस्त होती. जोरदार अपील देखील. वेल फिल्डिंग, वेल थ्रो बाय राहुल शर्मा. सुरुवात केली जात आहे. अगदी संयम काय असतो ना ते विशालकडून नक्कीच प्रत्येकाने शिकावा. नेहमी डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर ठेवून मैदानाच्या आतमध्ये असतात. संयम दाखवतात. मैदानाच्या आतमध्ये मॅचला ऑन करतात. आणि यावेळी मात्र जबरदस्त फटका मिड विकेटच्या वरून उडवलाय. पॉवर प्लेचा नक्कीच पूर्ण फायदा या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न. बॉलला इनफिल्डच्या आतमध्ये जरूर रुकवला गेलाय. मात्र 3 धावा काही स्टॉप करता येणार नाहीये. सुरुवात जबरदस्त झाली आहे. अगदी दोन्ही बॉल परफेक्ट मिडल ऑफ द बॅट होताना या ठिकाणी पाहायला भेटले. हे एक चांगली दृष्टिकोन आहे टीम लकी स्पोर्ट्स टीमसाठी. पहिल्याच 2 बॉलवर 5 रन. फिल्डिंग देखील ॲट द एंड जबरदस्त केला. गिरीश मोनिश यांनी देखील चांगला क्षेत्ररक्षण यांच्या माध्यमातून आपल्या टीमसाठी अगदी 1 धाव सेव्ह केलेलं मी म्हणेल. वेल फील्ड बाय मोनिश. स्पीडअप करा. निवेदन असेल टीम कॅप्टन आणि फिल्डरला रिक्वेस्ट आहे की प्लीज स्पीडअप करा. कारण आज IPLच्या फॉर्मेटमध्ये देखील आपण मॅचेस पाहणार आहोत. जे टेबल टॉप असणार आहे त्या टीमला 2 चान्सेस असणार आहे. टोटल लीग मॅचेस पाहिले तर लीग मॅचेसमध्ये आपल्याला टोटल 6 मॅचेस पाहायला भेटतील. पहिली मॅच लकी स्टार वर्सेस पप्पू 11. सेकंड मॅच असणार क्रुशल 11 वर्सेस देवडी या टीमच्या दरम्यान असणार आहे. तर देवडी टीम इनिंग ब्रेकमध्ये तुम्हाला कंपल्सरी टॉससाठी उपस्थित राहायचं आहे कॅप्टननी. तर चेतन बडू, प्रवीण शर्मा अर्थात बडू बॉलिंगसाठी पुन्हा एकदा तयार होत्या. पहिला बॉल फेस करेल मुंबई. फुल टॉस बॉल या ठिकाणी जबरदस्त फटका. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत गणपत चव्हाण. अगदी फुलटॉस बॉल जरूर होता. त्या बॉलला गॅपमध्ये फेकायचा होता मात्र गॅप शोधू शकले नाहीये. त्या ठिकाणी गणपत चव्हाण होते. छोटा पॅकेट बडा धमाका. अगदी मीरा भाईंदरमधील फारच कमी वयामध्ये अंडरआर्म क्रिकेट गाजवणारा खेळाडू म्हणजे गणपत चव्हाण. याही वर्षी आपण पाहिला कट्टामध्ये 1 बॉल भेटला, 1 बॉलवर चौका ठोकला. जबरदस्त फटका इंटू द गॅप. भन्नाट वेगाने बॉल सीमारेषेच्या बाहेर जातोय. पहिलाच या ठिकाणी आजच्या दिवसातील हा येतोय चौकार विशालच्या बॅटमधून.
थँक्यू डी जे. पहिलाच पाहिलं आपण विशाल यांना की कलाम त्यांच्याकडे व्ही शेपमध्ये खेळण्याची जी क्षमता आहे ना, ती अफलातून आहे. कारण मीरा भाईंदर परिसरामधील ईस्टचा परिसर म्हणला, त्यामध्ये जर कवर्सचा भाषा जर कोण असेल ना, तर ते नाव आहे विशाल. कवर्समध्ये खेळण्यासाठी विशालची एक वेगळी शैली आहे आणि आपली एक वेगळी ओळख देखील निर्माण केली आहे क्रिकेटच्या माध्यमातून. विशाल पुन्हा एकदा तयार होत आहेत बडू चा बॉल फेस करण्यासाठी. गतीमध्ये गेला आहे परिवर्तन त्या ठिकाणी. आदर्श मंडल आहेत. बॉलची गतीला या ठिकाणी कमी केली गेली, त्यानंतर बॉलला पकडला गेला. एक सिंगल रन आणि या सिंगलने धावपळक पुढे सरकतोय स्कोरबोर्डवर. 1-1-11 11 रन्स आहेत. लकी स्टार स्पोर्ट्समनच्या माध्यमातून भरपूर मोठे मोठे नावं देखील आपण पाहिले आहेत. नगरसेवक मोहन जाधव सर, तेही देखील क्रिकेटचे प्रेमी आहेत. आणि यावेळी स्विचिटचा फटका जरूर मी म्हणेल बॅटचा स्पर्श झाला नाही आहे. इम्प्रुव्हायझेशन करायचा होता, मात्र त्यामध्ये सफल होत नाही आहे. पॉवर प्लेचा ओव्हर या ठिकाणी सुरू जरूर होता, मात्र पॉवर प्ले नंबर 1 या ठिकाणी फिनिश होत आहे. एंड ऑफ द ओव्हर नंबर 1. लॉस ऑफ 0 विकेट. 1-1-11 रन ऑन द बोर्ड. अनुभवी प्लेयर्स मी म्हणेल आहेत टीम पप्पू 11कडे. चव्हाण सर सारखा भरपूर मोठा अनुभव आहे, त्यांच्याकडे प्रचंड अनुभव आहे. मात्र आता कुठल्या गोलंदाजाला थोडा टाइमपास थोडा कमी करा, ही विनंती असेल. पप्पू 11 टीम थोडा स्पीडअप करा. जेव्हा तुम्ही मैदानाच्या आतमध्ये उतरता, तुम्हाला अगदी सेट व्हायला पाहिजे की हे आमचे बॉलर आहेत. कारण प्रत्येक ओव्हरनंतर तुम्ही टीम मीटिंग कराल तर नक्कीच कमिटीचा टाईम भरपूर वेस्ट होणार आहे. याकडे देखील लक्ष द्या. विशाल बॅटिंगसाठी अगदी संपूर्ण भाईंदर ईस्टचा परिसर म्हणला तर विशाल यांची एक अनोखी स्टाईल आणि अनोख्या स्टाईलसाठी प्रसिद्ध असलेले खेळाडू. नेहमीच सलामीच्या रूपामध्ये आपण येताना पाहतोय. सुरुवातीला राजू वैती सर यांच्या टीमच्या माध्यमातून गेले कित्येक वर्ष मॅच खेळले, खाडीचा परिसर गाजवला. त्यानंतर बादशाह मैदानवर देखील आपल्या नावाची चर्चा सोडली. त्यानंतर अभिनव या मैदानामध्ये देखील दमदार खेळ केला आणि पुन्हा एकदा ओव्हर नंबर 2 घेऊन बॉलिंग ट्रॅकवर चव्हाण सरला इन्व्हाइट केला गेला आहे. बॉलिंग पॉवर प्ले नंबर 2 या ठिकाणी सुरू होत आहे आणि विशाल ऑन स्ट्राईक. अगदी विशालचा विचार केला 4 बॉलमध्ये 10 रन्स आणि सिद्धू अर्थात मुंबईकर यांच्या बॅटमधून 2 बॉलमध्ये 1 रन्स. या ठिकाणी सुरुवात चांगली आहे मी म्हणेन लकी स्पोर्ट्स टीमच्या माध्यमातून. पहिल्या ओव्हरमध्ये 11 आलेले प्रयत्न या ठिकाणी असणार आहेत, कमीत कमी याही ओव्हरमध्ये 15 पेक्षा जास्त. कारण सेकंड पॉवर प्ले आहे. 2 पॉवर प्लेमध्ये जर 25 प्लस झाले ना, तर ऑटोमॅटिकली 3 ओव्हरमध्ये रन्स येताना पाहायला भेटणार आहे. त्यावेळी फायटेड बॉल होता. या ठिकाणी अंपायरचा सिग्नल आलाय, नो बॉल. 1+1 2 रन या बॉलवर. भरपूर अनुभवी गोलंदाज आहेत, भरपूर क्रिकेट खेळलेले आहे चव्हाण 11. त्यांचा स्वतःचा एक संघ चव्हाण सरांचा चव्हाण 11. आणि नक्कीच जे बेसिक आहे ते तुम्हाला नक्कीच या ठिकाणी सांगावं लागतं. अंपायरला जे साईड आहे ना, राईट आर्म ओव्हर, राईट आर्म राऊंड द विकेट, लेफ्ट आर्म ओव्हर किंवा लेफ्ट आर्म राऊंड द विकेट, हे सांगणं हे इम्पॉर्टंट असतो. जेणेकरून जे फलंदाज आहे त्याला डिफिकल्टी चॅलेंज येणार नाही आहे की लेफ्ट आर्म आहे की राईट आर्म आहे. नक्कीच अंपायरने देखील तेच डिस्कस केला. पहिलाच बॉल नो बॉल या ठिकाणी पाहायला भेटला. म्हणजे बॉलमध्ये काही चुकी नव्हती, बॉल चांगला होता, सुरेख बॉल होता. मात्र पॅनलाइज अर्थात नो बॉल घोषित केला गया. त्याचं कारण आहे की साईड न सांगता बॉलिंग स्टार्ट केली गेली. पुन्हा एकदा बॉलर तयार मुंबईसाठी. लांचिंग डाऊन द विकेट, पुढे आले, उडवलाय बॉलर डीप लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1 बाउन्स. हा बॉल गेलाय सीमा रेषा पार. 4 धावांसाठी चौकार.
चव्हाण सर पुन्हा एकदा तयार मुंबईसाठी. एक लाजवाब फटका पाहायला भेटला मुंबईच्या बॅटमधून. आणि यावेळी मात्र डीपमध्ये खेळून खेळण्याचा प्रयत्न, अगदी मागील बॉलमध्ये व्ही शेपमध्ये खेळले, सरळ बॅट विथ सरळ बॅटने खेळले, मात्र यावेळी बॅटला क्रॉस केला होता. यावेळी माइंड सेट केला होता की मिड विकेट भेदायचं आहे, मात्र या दरम्यान आलाय डॉट बॉल. चांगला कमबॅक राहिला आहे चव्हाण सरांच्या माध्यमातून. फेल बॉल. अगदी या ओव्हरमध्ये 2 बॉल पाहायला भेटले आणि 2 बॉलमध्ये 6 रन्स. डान्सिंग डाऊन द विकेट. चांगला फटका आहे. फिल्डर त्या ठिकाणी आहेत आदर्श मंडल. चुकी मात्र नाही. पहिल्या अटेम्प्ट मध्ये बॉलला जरूर उडवला, मात्र सेकंड अटेम्प्ट मध्ये घेतला गेला कॅच. फलंदाज होतोय बाद. थँक्यू डीजे. मैदानामध्ये पाण्याची व्यवस्था करा. यस, टीमच्या प्लेअरला रिक्वेस्ट असेल जर अंपायरला विचारायचं त्यानंतर मैदान सापमध्ये जायचं, अन्यथा 2 रनची पेनल्टी तुम्हाला देखील देण्यात येणार आहे. विदाउट अंपायर परमिशन तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये जायचं. जेव्हा अंपायरने सिग्नल तुम्हाला दिला तर तुम्ही जाऊ शकता. विकेट या ठिकाणी विकेट टेकर बॉलर म्हणून पाहिला जातो चव्हाण सरांना, आणि ते विकेट या ठिकाणी घेतले कारण त्यांच्या बॉलिंगमध्ये जर पाहिलं तर फ्लाईट जास्त असते आणि विथ द टर्न असतो. पुन्हा एकदा चव्हाण सर तयार. आणि यावेळी चांगला फटका जबरदस्त. आदर्श मंडल त्या ठिकाणी आहेत, कुठली चूक करणार नाही आहे. या परिसरातील लोकप्रिय असा खेळाडू आहे आदर्श मंडल, मात्र त्यांचं हे होम ग्राउंड देखील आहे. सिंगल रन या बॉलवर देखील आली आहे. चव्हाण सर पुन्हा एकदा तयार. पहिल्याच बॉलवर शशीने काढली आहे, सिंगल स्ट्राईक दिलाय. विशालकडे अनुभव आहे, विशालने देखील आतापर्यंत प्रभावित केलंय. आणि यावेळी मात्र खुश नसतील या बॉलवर, कारण बॉलला या ठिकाणी खेळायचा कव्हर्समध्ये बॉल येतोय. ऑन साईड रिझनमध्ये एक सिंगल रन या बॉलवर देखील. प्रत्येक इनिंगसाठी तुम्हाला 25 मिनिटं आहेत आणि नक्कीच प्रत्येक ओव्हरसाठी 5 मिनिटं हे पुरेशी आहे मी म्हणेल. आणि या ठिकाणी चांगला बॉल चव्हाण सरांच्या माध्यमातून राहिला. कमबॅक अपील केली जात आहे आणि फलंदाज होतात बाद. यस, मैदान सोडावं लागेल. 2 ओव्हरचा खेळ देखील संपलाय आणि 2 ओव्हर टीमचे कॅप्टन आता टीमचे आयकॉन प्लेअर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. सनी पटेल यांच्याकडून भरपूर अपेक्षा आहेत प्रत्येक लकी स्टार स्पोर्ट्स क्लबचे फॅन्सला, कारण सनी पटेल जर विकेटवर राहिले आणि त्यांचा जर बल्ला बोलला ना तर नक्कीच हे धावा 70+ रनसंख्या स्कोरबोर्डवर आहे. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 19 रन आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये 11, सेकंड ओव्हरमध्ये 8 रन, एक नो बॉल देखील होता सेकंड ओव्हरमध्ये आणि एक बाउंड्री देखील आली. आणि तरी मात्र नक्की चव्हाण सरांचा कौतुक करावं लागेल. चांगला कमबॅक त्यांच्या माध्यमातून राहिला. पलटवार केला मी म्हणेल. 2 ओव्हरच्या खेळनंतर धावसंख्या आहे 19 स्कोरबोर्डवर. तिसरा ओव्हर घेऊन अशोक पाल, अर्थात या परिसरातील चच्चा या नावाने प्रसिद्ध.
एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर अँड एक्सपिरियन्स भरपूर आहेत अशोक पालकडे, मात्र ते कशा प्रकारे युटिलाइज करतात याकडे नक्की सर्वांची नजर आहेत. पप्पू 11 टीमसाठी आज संधी भेटली ॲज अ आयकॉनच्या स्वरूपामध्ये खेळण्यासाठी. हा ट्रॅकर बॉल होता या ठिकाणी, मात्र पूर्णपणे बीट झाले, फलंदाज बीट झाले, मात्र विकेट किपर देखील बीट झाले, मात्र चव्हाण सरांचा चांगला कमबॅक आला त्या ठिकाणी पाहायला भेटलो आपल्याला. की अंपायरचं डिसिजन आपण अजूनही वाट पाहत आहोत. बॅट आहे की हे लेग बायच्या स्वरूपामध्ये रन्स आहेत. मल्हार स्पोर्ट्स तथा पाटील यांच्या माध्यमातून प्रत्येक मॅचला कॅप आहे आणि ते कॅप देखील या ठिकाणी पोहोचवली गेली आहे. थँक्यू सो मच मल्हार स्पोर्ट्स, आपला खूप खूप धन्यवाद. तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला भरपूर काही उंचीवर नक्कीच शिखर भेटावा हेच नक्की आम्ही प्रार्थना करूया. लाईनमॅन विनंती असेल, लाईनमॅनला विनंती असेल की आपण मैदानाच्या आतमध्ये लगेच चुना घेऊन जायचा आहे. अंपायरचा ऑफिशियल इशारा येते, यस मॅचला होते स्टार्ट. लकी स्पोर्ट्स टीमचा मी म्हणेल हर रोता हुआ चेहरा मुस्कुराएगा जब सनी पटेल का बल्ला चलेगा मैदान के बीच. ओहो, लाजवाब लाजवाब बॉल या ठिकाणी, काही समजू शकले नाही सनी पटेल. सबमरीन डिलिव्हरी पाहिली भेटली, अगदी स्माइल देखील थोडासा सनी पटेलच्या चेहऱ्यावर या ठिकाणी आपल्याला नक्कीच पाहायला भेटला, कारण या बॉलला रीड करणं फारच डिफिकल्ट असतो. पुन्हा एकदा आयकॉन वर्सेस आयकॉन हे बॅटर रंगताना पाहायला भेटेल. शॉर्ट पिच बॉल होता, फुल पॉवरफुल सक्सेसफुल, आणि आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये पहिला सांगितलं होतं हर रोता हुआ चेहरा मुस्कुराएगा जेव्हा सनी पटेलची बॅटिंग या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये होईल तर, आणि ते बॅटिंग नक्कीच या ठिकाणी मागील बॉल जरूर हाफ ट्रॅकर होता, उडला नाही, मात्र यावेळी हाफ ट्रॅकर बॉल फुल टॉस बॉल, आणि त्या फुल टॉस बॉलला ही देखील भिरकावलाय, भेदलाय सीमारेषे बाहेर. धावा भेटतील 6 6 6 6 षटकार. नक्कीच बिंचू म्हणजे कोण, तर बिंचू म्हणजे सनी पटेल मैदानाच्या आतमध्ये आहे. संपूर्ण पप्पू 11 टीमवर नक्कीच या ठिकाणी आपल्या नावाची छाप, आपल्या नावाचा बोलबाला, आपल्या नावाचा डंका या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये पिटत असताना 2 बॉलमध्ये 2 षटकार लगवलेले आहेत. हा तिचा ओ हो हो, दॅट्स अ ब्युटी, दॅट्स अ ब्युटी, मॅग्निफिसंट स्ट्रोक बाय सनी पटेल. अंपायरचा डिसिजन पाहूया काय आहे, षटकार आहे की चौकार आहे त्या ठिकाणी.
हे संपाचा सिग्नल आलाय 4 धावा. शॉट ऑफ द डे. काल आपण पाहिला शॉट ऑफ द डे अगदी अप्पू या नावाचा शॉट पाहिला आपण. अप्पूने जबरदस्त एक कलात्मक स्ट्रोक पाहिला आणि आज सनी पटेल आतापर्यंत प्रभावित करणार आहे स्ट्रोक. अगदी 2 स्ट्रोक मिड विकेट क्षेत्रामध्ये आले, मात्र यावेळी कव्हर्स बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी. येस वेट. अगदी या ठिकाणी धावसंख्या आहे 36 स्कोरबोर्डवर. सनी पटेल बॅटिंगसाठी गेलाय. 4 बॉल खेळलाय. 4 बॉलमध्ये 16 रन्स आपल्या टीमसाठी. त्यामध्ये 2 षटकार, 1 चौकार आणि 1 डॉट बॉल आहे. नक्की स्टार स्पोर्ट्स टीमसाठी ॲज अ आयकॉनची भूमिकामध्ये. नक्कीच आयकॉन जेव्हा तुम्हाला कुठली टीम घेते ना, तुमच्यावर एवढा आत्मविश्वास दाखवते ना, त्यावेळी तुम्हाला खेळ द्यायचा आहे. तुम्हाला तुमचा 100% या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये द्यायचा आहे. आणि ते 100% देत असताना आपण पाहतो सनी पटेल यांना. हाफ ट्रॅकर बॉल यावेळी पहिल्याच अगोदर माइंड सेट केला होता. गल्लीमध्ये खेळायचा, गल्लीमध्ये कट केला. सिंगल रन झाले कंप्लीट. रनिंग बिटवीन द विकेट. सनी पटेल भन्नाट वेगाने येत असताना. ओहो, गुड कलेक्शन बाय बियाला. वेल प्रेझेन्स ऑफ माइंड बाय सनी पटेल. सनी पटेलला माहीत आहे या ओव्हरमध्ये 2 षटकार, 1 चौकार आला, तर येणाऱ्या बॉलमध्ये जर सिंगल डबल देखील बॉल आली तर 18 रन्स हे वेल इनफ आहेत प्रत्येक ओव्हरसाठी. कारण जर 18च्या रन रेटनी खेळले ना, 5 ओव्हरमध्ये 90 रन्स होतात. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर रन्स आहेत 38. अगदी अशोक पालला इन्व्हाइट केला गेला होता बॉलिंगसाठी, कारण सनी पटेल बॅटिंगसाठी आले होते आणि त्यांची विकेट काढण्यासाठी इन्व्हाइट केला गेला होता. मल्हार स्पोर्ट्सचे सर्वात यंग युवा अर्थात मल्हार या ठिकाणी त्यांचा देखील हार्दिक स्वागत आहे. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर रन्स आहेत 38. आदर्श मंडलसाठी बच्चू यांच्याकडून प्रत्येक विकेटला 200 रुपये आहेत. ते पैसे आमच्याकडे देखील जमा झालेले आहेत. पर विकेट 200. 6 बॉल आहेत आणि 6 बॉलमध्ये जर 6 विकेट काढली तर 1200 रुपये. मात्र बॅटिंगसाठी हे वादळ थांबवावं लागेल पप्पू 11ला. हे रन्स जर कमी स्कोरबोर्डवर पाहायचे आहे तर हे वादळ थांबवावं लागेल. ओहो, दॅट्स अ ब्युटिफुल. अतिशय जबरदस्त फटका त्या ठिकाणी. कॅचसाठी प्रयत्न केला नाही आहे मनीष बोरीशाने. अगदी प्रयत्न करायला पाहिजे होते मी म्हणेल. भरपूर वेळ होता, भरपूर टाईम होता या ठिकाणी, मात्र प्रयत्न केला गेला नाही आहे. 2 रन्स या ठिकाणी या बॉलवर. सूर्याची किरणे आहे त्यामुळे नक्कीच थोडासा डिफिकल्टी होत असतात. कॅच जजमेंट करणं फारसं डिफिकल्ट असतो आणि तेच चॅलेंजिंग असल्यामुळे नक्कीच प्रयत्न केला नाही आहे. कारण मनीष भरपूर ॲक्टिव्ह प्लेअर आहेत आणि अनेक मैदानामध्ये चांगले कॅचेस पकडताना आपण मोनिशला पाहिले आहेत, मात्र यावेळी प्रयत्न केला नाही. त्याचं कारण आहे सूर्याची किरणे. पुन्हा एकदा आदर्श मंडल तयार विशालसाठी दुसरा बॉल घेऊन या ओव्हरमधील. आणि यावेळी अंपायरचा सिग्नल आउटसाइड द ऑफ स्टंप, व्हाईट बॉल. अवांतराने सुरुवात केली जाते. जॉयचा देखील आगमन झालाय. स्वागत आहे. जो आपला त्यांचे मित्र परममित्र अर्थात जितेंद्र कडोगीन ॲक्शनमध्ये असतील, त्यांची खेळ पाहण्यासाठी या ठिकाणी दाखल झालेले आहेत. जॉनी देखील एक काल गाजवलाय खो खोच्या माध्यमातून. भरपूर लोकप्रिय मीरा भाईंदर परिसरातील जॉ. आदर्श मंडल तयार विशालसाठी. आणि यावेळी फटका जबरदस्त आहे. लांबी देखील पाहूया, उंची देखील पाहूया, मात्र पुरे नाही आहेत या मैदानासाठी. परतावा लागेल. फलंदाज विशालचा खेळ संपलाय आणि 200 रुपये बच्चू यांच्याकडून आदर्श मंडलला देखील दिला जाईल. प्रत्येक विकेटसाठी 200. सुरुवात चांगली करून दिली आहे. 8 बॉलमध्ये 13 रन करून बाद झाला विशाल. नवीन बॅटर
प्रथमेश गावडे बॅटिंगसाठी दाखल झाला मैदानाच्या आतमध्ये. अपेक्षा आहेत या खेळाडूकडून देखील भरपूर, मात्र सनी पटेल आहे नॉन स्ट्रायकिंगला, त्याच्याकडून भरपूर मोठी जबाबदारी अजूनही आहेत. मात्र सॉफ्ट हँडने खेळला या ठिकाणी, पाहूया 1 रन या ठिकाणी कंप्लीट होताना पाहायला भेटली. गावडेंनी सांगितलं की नक्कीच सनी पटेल एका बाजूनी अटॅकिंग बॅटिंग करतोय, तर त्याला स्ट्राईक का द्यावी नाही, त्याच्याकडे स्ट्राईक या ठिकाणी देण्यात आली आहे. एक सिंगल रन देखील आली आहे. रनसंख्या स्कोरबोर्डवर आहे 4-42 रन्स. अजूनही या ओव्हरमधील 3 बॉलचा खेळ बाकी आहे. सनी पटेल स्ट्राईक एंडला आहे. मागील ओव्हरमध्ये हल्ले चढवले गेले होते, 2 षटकार 1 चौका ठोकला गेला होता. डीप मिड विकेट आपण नक्कीच या ठिकाणी पाहतोय. डीप फाईन लेग्स देखील पाहतोय, डीप लॉंग ऑन पाहतोय, डीप एक्स्ट्रा कव्हर्स देखील पाहतोय आपण. अगदी 6 प्लेयर 38 सर्कलच्या आतमध्ये आपण देखील पाहतोय. एक शॉर्ट मिड विकेट देखील फाईन करून लावला गेला आहे या ठिकाणी. आदर्श मंडल तयार, आणि यावेळी मात्र बॅटची कडा होती. गणपत चव्हाणला संधी देखील होती. हाफ चान्स जरूर होता. अगदी त्यांच्या समोर हा बॉल टॅप झाला. प्रयत्न केले होते गणपत चव्हाणनी, मात्र प्रयत्नाला यश लाभत नाहीये. बॉल येते डॉट. वेलकम बॅक बाय मंडल. या ओव्हरमध्ये 4 बॉलमध्ये 4 रन्स फक्त आतापर्यंत या ठिकाणी पाहायला भेटले आपल्याला, आणि त्यामध्ये देखील एक विकेट घेतली गेली आहे आदर्श मंडल यांच्या माध्यमातून. याही वेळी सुरेख बॉल ब्लॉक हॉलपतीचा बॉल या ठिकाणी पाहायला भेटला. यॉर्कर लेनचा बॉल या ठिकाणी पाहायला भेटला. अगदी जसमीत बुमराह यांची आठवण करून देणारा हा बॉल होता. 5 बॉलमध्ये 5 रन्स आतापर्यंत खर्च केले गेले आहेत आदर्श मंडल यांच्याकडून. चौथा ओव्हर फेकण्यासाठी आदर्श मंडल जर आलेत, मात्र 5वी ओव्हर कोण फेकणार आहे. रन्स आहेत स्कोरबोर्डवर 43. शेवटचा बॉल या ओव्हरमधील. वेट फॉर द अंपायर सिग्नल. शेवटचा बॉल आहे. आर्ग्युमेंट करू नका, विनंती असेल. वेट फॉर द अंपायर सिग्नल. डिसिजन स्टील पेंडिंग आहे. डिसिजन आता काय होईल याकडे लक्ष देणार आहोत आपण. विकेट असेल किंवा नो बॉल असणार आहे, या दोनमध्ये एक तर 100% असणार आहे. मात्र काय असेल ह्याकडे सर्वांची निगा आहेत. भरपूर अनुभवी आहेत. अशोक राऊत सर असतील, बालकृष्ण सर असतील, त्यानंतर आपण वेतस्कर सरांना पाहतोय. डिसिजन नक्कीच आपल्यापर्यंत या ठिकाणी पोहोचणार. अंपायर खेळाडूंना विनंती असेल की आर्ग्युमेंट करू नका प्लीज, विनंती आहे. प्लीज विनंती आहे की आर्ग्युमेंट करू नये. मॅचला ऑन करा, जेणेकरून नक्कीच एक खेळाडू रीती दाखवा, स्पोर्ट्समॅन स्पिरिट दाखवा. काल देखील पहिला खेळीच्या वातावरणामध्ये स्पर्धा चांगली आपल्याला पाहायला भेटली. मात्र ही मॅच नक्कीच, कारण या टीममध्ये सर्व इकडचेच प्लेयर आपल्याला पाहायला भेटत आहेत. पूर्ण केलागल्ली परिसरातील हे संघ नक्कीच आपल्याला खेळताना पाहायला भेटत आहे. पप्पू 11 संघ.
गौरवभाई यांचं देखील आगमन झालं. स्वागत आहे गौरवभाई आपला. ये अंपायर डिसिजन सांगायचं आहे. हे डेड बॉल आहे बस. ओके. बॉल टाकून झाले. या ओव्हरमध्ये आतापर्यंत 5 शेवटचा बॉल आहे. नक्कीच अंपायरच्या माध्यमातून डेड बॉल या ठिकाणी देण्यात आला आहे. जर ॲक्शन रिप्ले आपण पाहिली ना आदर्श मंडलची, तर भरपूर पुढे गेले होते. त्यानंतर आपला गेअर स्टॉप केला आले आणि त्यानंतर बॉल स्टंपवर लगावला गेला. मात्र कुठलाही डिसिजन एकदम फेअर असल्या कारणामुळे या ठिकाणी बॉल डेड बॉल घोषित करण्यात आला आहे. यावेळी एक अनोख्या स्टाईलमध्ये खेळण्याचा प्रयत्न मात्र पाहूया. या ठिकाणी गडबड झाली आहे, चुकी झाली आहे. या ठिकाणी एक सिंगल रन सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करायचं आहे. पाहूया मात्र शेवटच्या बॉलवर देखील 1 रन मात्र स्ट्राईक ठेवतील प्रथमेश गावडे. आपल्याकडे एक 22च्या स्वरूपामध्ये एक सिंगल या ठिकाणी. ओव्हर नंबर 4 समाप्त होत आहे. ओव्हर नंबर 4 नंतर धावसंख्या स्कोरबोर्डवर 44. 4 ओवर के बाद रन बने 44. अभी भी आखिरी ओवर का खेल यहाँ से बाकी है. आखिरी ओवर में यहाँ पर देखेंगे कितने रन बनते हैं. पाटिल अर्थात ब्रह्मांड इस मुकाबले को देखने के लिए यहाँ पर उपस्थित हुए, उनका भी स्वागत है. आखिरी ओवर का खेल यहाँ से बाकी है. सनी पटेल के ऊपर निगाहें हैं, लेकिन सनी पटेल ने आखिरी गेंद पर 1 रन लिया, क्योंकि उन्हें पता है कि रन्स इंपॉर्टेंट है. हर बॉल पे रन्स इंपॉर्टेंट है. रन लेकर पटेल नॉन स्ट्राइक एंड की ओर छोर पर गए हैं और गेंदबाजी के लिए आखिरी ओवर लेकर फिर से इनवाइट किया गया है गेंदबाज चेतन बड़ू को. प्रवीण बच्चू उनकी तरफ से हर विकेट के लिए 200 रुपीज. बड़ू के लिए भी हर विकेट के लिए 200. रन संख्या स्कोरबोर्ड पे 44. कल के दिन कोई नहीं भूल सकता दोस्तों, क्या लाजवाब इनिंग की थी ईशान किशन. 131 बॉल और 209 रन ठोके थे कल. पहला सेंचुरी और पहला डबल सेंचुरी ईशान किशन के नाम कल रहा. स्लोअर गेंद हल्के हाथ से खेला है, वहां पर रनआउट का धोखा है और विकेट भी यहां पर मिलेगा जरूर. यस, प्रथमेश गावड़े को जाना पड़ेगा इस वक्त डगआउट में, मैदान छोड़ना पड़ेगा. तुम्हाला हे लास्ट वॉर्निंग आहे. निशाल आलाय बॅटिंगसाठी नॉन स्ट्राईक गेंदला. सनी पटेलने घेतली आहे स्ट्राईक. आपल्याकडे 5 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. चेतन बडू आहेत नक्कीच या परिसरामध्ये भरपूर कमी वयामध्ये डेब्यू केला होता जितू पॅकर्स नवघर या टीमसाठी. मात्र त्यांचा जे गोलंदाजी अगदी 3-4 मॅचेसमध्ये आपण पाहिला, त्यानंतर पुन्हा एकदा रेस्ट त्यांना भेटला. शैली जबरदस्त आहे गोलंदाजीची, यॉर्कर किंग म्हणून ओळखले जातात या परिसरामध्ये. फुलटॉस बॉल आणि त्या फुलटॉस बॉलवर केला आक्रमण. सनी पटेलचा दमदार स्ट्रोक. धावा भेटतील 6.
और इसी के साथ 50 रन यहाँ पर कंप्लीट होते हुए टीम लकी स्पोर्ट्स के। गलतियां अगर करोगे तो गलतियों का भुगतान आपको जरूर देना पड़ेगा। 6 रन के रूप में फुल टॉस गेंद रही, खराब गेंद रही, गेंद स्लॉट में परफेक्ट थी सनी पटेल की, केवल टाइमिंग किया उस गेंद को और बाउंड्री लाइन के बाहर भेजा। सनी पटेल इस सीजन में अब तक अच्छा खेल रहे हैं। राई के मैदान में भी जीतू पैकर्स टीम के लिए बल्लेबाजी के लिए गए और 3 सिक्सर लगाए, हालांकि मुकाबले को जिता नहीं पाए। 3 गेंदों पर रनों की आवश्यकता थी उस वक्त 14, उस वक्त 2 बॉल में 2 सिक्स ठोके, 1 बॉल 2 रन पे वहां पर मैच हारना पड़ा था। इस वक्त यहाँ पर बेहतरीन गेंद अवे फ्रॉम द बॉडी, काफी दूर से खेलना चाहते थे, प्रशंसा करनी पड़ेगी यहाँ पर गेंदबाज की। क्या लाजवाब स्टाइल में यहाँ पर गेंद को फिनिश किया है। जो सबसे सेफ जोन होता है वहां पर गेंद यहाँ पर पिचिंग की गई है, वाइड यॉर्कर के रूप में गेंद फेंकी गई है चेतन बड़ू की तरफ से। फिर से एक बार अच्छी गेंद है, इस वक्त गैप में खेला है खिलाड़ी वहां पर जरूर है। अशोक पाल 1 रन पूरा करते दूसरे रन के लिए और थ्रो देखिए, लाजवाब थ्रो यहाँ पर स्ट्राइक एंड पर दिया गया, लेकिन 2 रन को यहाँ पर नहीं रोक पाएंगे। इस 2 रन की मदद से स्कोर बोर्ड जा पहुंचा टोटल 5-52 रन। अभी भी 2 बॉल का खेल बाकी है। पहली गेंद पर रनआउट, दूसरी बॉल पर सिक्सर, उसके बाद तीसरी बॉल डॉट, उसके बाद अभी डबल। ये 5वीं गेंद रहेगी इस ओवर की। गति में किया है परिवर्तन, स्लोवर गेंद, ये विविधता है यहाँ पर बड़ू के पास और सफल भी यहाँ पर रहे। 4 गेंद तेजी के साथ एक धीमा गेंद यहाँ पर फेंकते हुए आखिरी गेंद इस इनिंग की। सामने सनी पटेल, अपेक्षा है एक बाउंड्री और 6 के लिए। फिर से एक बार स्लोवर गेंद यहाँ पर जड़ में फेंकी हुई गेंद थी, 1 रन चाहते हैं यहाँ से, देखना पड़ेगा 1 रन होता हो पूरा और बैटर आउट। आखिरी गेंद पर यहाँ पर मिली है विकेट। 52 रन स्कोर बोर्ड पर बने हैं और 53 रनों का लक्ष्य यहाँ पर टीम पप्पू इलेवन रखा गया। लेंगे छोटा सा ब्रेक और सुनेंगे डीजे। बच्चू की तरफ से बच्चू यांच्याकडून 200 रुपये आहे विकेटसाठी। आपला पारितोषिक घ्यायचा आहे आदर्श मंडल यांनी।
टीम लकी स्पोर्ट्स आपण फिल्डिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचं आहे. 50. पण आता बदल जाम झालाय माझे गावान बिल्डर आयलाय. फिल्डिंग त्वरित सेट करायचं आहे टीम लकी स्पोर्ट्स टीमने. लकी स्टार स्पोर्ट्स क्लब आणि आमचे ऑफिशियल्स देखील रेडी आहेत. बॅटिंगसाठी दाखल होत आहेत टीम पप्पू 11साठी. पप्पूचा भरपूर जवळचा मित्र अर्थात गणपत चव्हाण, अंडर एम क्रिकेटचा सितारा, आणि त्यांना साथ देण्यासाठी अशोक पाल चच्या बॅटिंगसाठी उतरत आहेत. स्ट्राईक एंडला असतील. 5 ओव्हरच्या मॅचमध्ये बनवायचे 53. मैदानाच्या आतमध्ये मेहनत करावा लागेल, संघर्ष करावा लागेल. ऑफिशियल्स अंपायर्सना देखील विनंती आहे मैदानात ताबा घ्या. नेक्स्ट मॅच क्रुशल 11 वर्सेस देवडी. या दोन्ही टीमच्या कॅप्टनला रिक्वेस्ट आहे की टॉससाठी त्वरित या. टॉस बॉक्समध्ये फर्स्ट ओव्हर घेऊन लकी स्पोर्ट्स टीमसाठी सिद्धांत येत आहेत बॉलिंग ट्रॅकवर. क्रुशल 11 वर्सेस देवड़ी, दोनों ही टीम के कैप्टन से गुजारिश है कि टॉस बॉक्स में उपस्थित रहना. टॉस के लिए हमारे बिट्टू सर वहां पर हैं टॉस की प्रक्रिया करने के लिए. मैच यहां पर ऑन होता हुआ पहला ओवर लेकर चल पड़े हैं सिद्धांत. सामने है अशोक पाल. पहली गेंद यहां पर फुल टॉस बनाकर खेला है. वहां पर खिलाड़ी हैं, जरूर क्या रनआउट का विकेट मिल सकता है. यस यस यस, पहली विकेट कर यहां पर अशोक पाल डगआउट में जाते हुए पहला बड़ा विकेट यहां पर मिलता हुआ. पहली गेंद पर नाराज होंगे इस रन से और
हालांकि कुछ इम्पैक्ट नहीं डाल पाए और पहले ही गेंद पर बेहतरीन फील्डिंग विशाल की तरफ से और उससे ही लाजवाब उम्दा थ्रो और विकेट यहां पर खोया है टीम पप्पू 11 ने। बड़ा धक्का लगता हुआ अशोक पाल के रूप में। थैंक यू। बैटिंग स्टार्ट दिया है गणपत मैदानाच्या आतमध्ये, अपेक्षा इनसे भी बहुत है। जुनून की बस चिंगारी को जलाना पड़ेगा गणपत चौहान को विकेटों के बीच, क्योंकि क्षमता है इस खिलाड़ी में, टैलेंट है इस खिलाड़ी में, लेकिन विकेटों के बीच चमकना पड़ेगा। कुछ ऐसा करना पड़ेगा कि लोग तालियां बजाएं गणपत चौहान के लिए, विकेटों के बीच है। गणपत चौहान तैयार विकेटों के बीच, अब उनके ऊपर जवाबदारी है क्योंकि अशोक पाल को रनआउट के रूप में काफी जल्दी आउट हुए। फिर से एक बार बैटिंग के टैप शॉट खेला है, कोई रन नहीं। इस गेंद पर दबाव जरूर पूरी तरह से यहाँ पर बनाते हुए टीम लकी स्टार स्पोर्ट्स। पहली गेंद पर रनआउट का विकेट, उसके बाद यॉर्कर लेन की गेंद थी, उसके ऊपर अच्छा एक यहाँ पर क्रूशियल 11 कैप्टन और देवडी दोनों टीम के कैप्टन है। टॉस बॉक्स में उपस्थित रहना है, वहां पर टॉस बॉक्स में लकी सर है, वहां पर उनके माध्यम से किया जाएगा टॉस। फिर से एक बार मुंबई तैयार, स्लोवर गेंद, गति में किया है परिवर्तन, फटका फंसा है, हवा में है गेंद, डाउन द बॉल फील्डर, लेकिन यहां पर हुआ है ड्रॉप, कैच हुआ है ड्रॉप और यहां पर एक और जीवनदान। एक ही बॉल में 2 बार जीवनदान मिले गणपत चौहान को, संभल कर खेलना पड़ेगा अब मैं कहूंगा, क्योंकि कैच भी हुआ है ड्रॉप और रनआउट का भी चांस था यहां पर, रनआउट से भी बचे यहां पर गणपत चौहान। हालांकि अंडरम क्रिकेट में चीते की रफ्तार से भागते हैं गणपत चौहान, लेकिन ये ओरम का विकेट है। ये टॉस बॉक्स में टॉस किया जा रहा है, कुशल 11 वर्सेस देवड़ी दोनों टीम के कैप्टन हैं और टॉस बिट्टू सर इनके माध्यम से जितेंद्र कड़व है वहां पर टीम के कैप्टन के रूप में टॉस किया जा रहा है। कुशल 11 वर्सेस देवड़ी दोनों टीम के बीच, देवड़ी को मौका दिया है कॉल बोलने का और टीम इस वक्त जीती है टॉस। कुशल 11 जितेंद्र कड़व की टीम यहाँ पर टॉस जीती है। 5 ओवर का मुकाबला होगा इस नेक्स्ट मैच और यहाँ पर विकेटों के बीच गणपत चौहान स्ट्रगल कर रहे हैं, रनों को लेने के लिए झूंझ रहे हैं, कोशिश कर रहे हैं कि रन आए, किसी भी तरह से रन आए, और उनका साथ देने के लिए मोनिश बोरीचा एक बहुत बड़ा खिलाड़ी, इस परिसर का एक इमर्जिंग प्लेयर मैं कहूँगा। मोनिश बोरीचा के ऊपर जवाबदारी है, संयमी बल्लेबाज है, विकेटों के बीच हमेशा जब रहते हैं तो सर पे बर्फ और मुंह में एकदम शक्कर जैसे वानी लेकर चलते हैं, लेकिन बल्लेबाजी में देखना पड़ेगा क्या चमक दिखाएंगे। और यहाँ पर अक्रॉस बैट से खेलना चाहते थे, यहाँ पर मैं कहूँगा बचे हैं बार बार, कोई रन अब तक नहीं आया है मॉरिस के बल्ले से। फिर से एक बार तैयार गेंदबाज, पावर प्ले का पूरा फायदा नहीं उठा पाई है और यहां पर अवे फ्रॉम द बॉडी खेलना चाहते थे, अपील की गई है और फंसे हैं इस वक्त। बैटर आउट, धक्का नंबर दूसरा लगता हुआ इस बार मोनिश बोरीचा को जाना पड़ेगा डगआउट में। OMG, who is coming on the batting? मिस्टर राहुल शर्मा। हालांकि काफ़ी कम टाइम आते हैं बैटिंग के लिए,
लेकिन आज मौका मिला है, आज होम ग्राउंड पर खेल रहे हैं, अपने घरेलू टीम के साथ जुड़े हुए हैं, पप्पू 11 के साथ। राहुल शर्मा बैटिंग के लिए आए हैं। इन्हीं के माध्यम से एक बड़ा इवेंट मीरा भाईंदर प्रीमियर लीग हमने अब तक 2 सीजन सक्सेसफुल देखे और नेक्स्ट सीजन भी राहुल शर्मा इनकी तरफ से फरवरी मंथ में देखने मिल सकता है। राहुल शर्मा आखिरी बॉल रहेगा इस पावर प्ले P1 का। और अगर देखा जाए तो इस वक्त पावर प्ले में जो एक फाइन लेग है उसको 30 सर्कल के बाहर निकाला गया है। 2 खिलाड़ी हैं 30 सर्कल के बाहर, एक है मिड विकेट क्षेत्र में और एक है फाइन लेग क्षेत्र में। शशि और सनी पटेल 30 सर्कल के बाहर हैं। आखिरी गेंद है क्योंकि पल्लू स्कूप काफ़ी बेहतरीन खेलते हैं राहुल शर्मा, उसी को रोकने के लिए यहाँ पर खिलाड़ी को रखा गया है पीछे डीप में। आखिरी बॉल लेकर पावर प्ले नंबर 1 का स्लोवर गेंद गति में किया है परिवर्तन, यहाँ पर डॉट किया, एक और गेंद होती हुई डॉट। 1 ओवर के बाद रन है स्कोरबोर्ड पर 1 और 2 विकेट अपने नाम करते हुए इस वक्त मुंबई कर 1 रन आउट और 1 विकेट अपने नाम किया। टोटल ओवरऑल टीम के लिए 2 विकेट झटके और बेहतरीन गेंदबाजी, सबसे इकोनॉमिकल गेंदबाजी इस टूर्नामेंट की अब तक मुंबई कर इनकी तरफ से महज 1 रन खर्च किया। वेल डन मुंबई कर। टीम देवड़ी इन एक्शन होगी नेक्स्ट मुकाबले में क्रुशल 11 के साथ 2 हाथ करती हुई दिखाई देगी। तुषार उत्तेकर एक बड़ा नाम इन एक्शन नेक्स्ट मैच में देखने मिल सकते हैं। और मैच को ऑन का टाइम पास थोड़ा कम करना है, विनम्र रिक्वेस्ट है टीम लकी स्टार स्पोर्ट्स से रिक्वेस्ट है कि आपके पास 25 मिनट है एक 5 ओवर फेंकने के लिए। ऑलरेडी आपके 7 मिनट फिनिश हो चुके हैं क्योंकि इसमें 2 विकेट भी गए हैं। अगर ओवरऑल देखा जाए तो 10 मिनट गए हैं 1 ओवर के लिए। हमारे थर्ड अंपायर हैं जो टाइम वॉच लेकर बैठे हुए हैं और हमें बता रहे हैं कि ऑलरेडी 2 मिनट यहाँ पर एक्स्ट्रा यहाँ पर स्पेंड किया है। भावेश ओवर नंबर 2 लेकर बैटिंग पावर प्ले हुआ है फिनिश। बैटिंग पावर प्ले में जलवा रहा टीम लकी स्टार स्पोर्ट्स का। और अब यहाँ पर बॉलिंग पावर प्ले एक्टिव होता हुआ जहाँ पर 3 खिलाड़ी 38 सर्कल के बाहर हैं, गणपत चौहान विकेटों के बीच। इस वक्त यहाँ पर हाफ ट्रैकर गेंद थी आउटसाइड द लेग स्टंप, वाइट बॉल एक्स्ट्रा के रूप में एक सिंगल रन यहाँ पर मिलता हुआ और रन जा पहुँचा टोटल 2 रनों पर। अभी भी 4 ओवर का खेल बाकी है और 4 ओवर में रन बनाने 51, 24 बॉल 51। ओहो हो यहाँ पर समरिंग गेंद डंडी 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 गुल। धन्यवाद। अनप्लेबल डिलीवरी यहाँ पर फेस किया गणपत चौहान ने और क्लीन बोल्ड के रूप में बाद हुए डगआउट में गए हैं। नए बैटर के रूप में साहिल उतरे हैं विकेटों के बीच। साहिल और राहुल शर्मा की जोड़ी विकेटों के बीच है। यहाँ पर कोशिश रहेगी कि एक अच्छे से स्टार्ट कराए क्योंकि पहले ओवर में स्टार्ट अच्छा नहीं मिला। इस ओवर में अब कोशिश रहेगी यहाँ से एक अच्छा शुरुआत मिले जिससे कि इस रनों को चेस करें। 53 रन बनाने हैं। अब तक रन है स्कोरबोर्ड पर टोटल 2, 1.1 ओवर के खेल के बाद। फुल टॉस बॉल है यहाँ पर, टाइमिंग देखिए जबरदस्त है, खिलाड़ी है वहां पर मुंबई, कोई गलती नहीं करेंगे। एक और बैटर आउट होते हुए साहिल को छोड़ना पड़ेगा मैदान।
फुल टॉस गेंद थी, टाइमिंग यहाँ पर प्रॉपर नहीं जमा, एलिवेशन प्रॉपर नहीं मिला बल्ले से बैट का हुआ और यहाँ पर हवा में काफी देर थी गेंद और इस वक्त आउट होकर जाना पड़ेगा साहिल को देखा आउट में। एक और विकेट, कम ऑन डीजे। हालांकि फुल टॉस गेंद थी, इस बॉल पर सिक्सर आना इंपॉर्टेंट था, मैच शायद ऑन हो जाता था टीम पप्पू 11 के लिए, लेकिन अब तक बात की जाए तो 4 विकेट गए हैं। फिर से एक बार फुल टॉस बॉल है, यहाँ पर फिर से एक बार आगे की तरफ निकले थे और एक सिंगल रन यहाँ पर बटोरते हुए, हालांकि जगह से खेलते तो शायद नो बॉल मिल सकता था, लेकिन काफी आगे निकल गए थे बैटर और फुल टॉस गेंद थी, उसके ऊपर टाइमिंग भी नहीं कर पाए, ऐसा लग रहा था बाल बाल बचे और एक सिंगल रन इस बॉल पे भी आता हुआ और रन संख्या स्कोर बोर्ड पर है 3-4 विकेट खोए हैं। 3 रनों पर 4 विकेट, रन से ज्यादा विकेट है यहाँ पर अब तक इस इनिंग में। 53 रन चेस कर रही है टीम पप्पू 11 की। राहुल शर्मा अनुभवी बल्लेबाज है, गेंदबाज भी है, लेकिन देखना होगा विकेटों के बीच खड़े हैं और यहाँ पर अच्छा स्ट्रोक है मिडल करते हुए। यहाँ पर पहले ऐसे बल्लेबाज है जिन्होंने परफेक्ट मिडल किया, सनी पटेल वहाँ पर काफ़ी बेहतरीन फील्डिंग, लाजवाब फील्डिंग, काफ़ी लंबा एरिया कवर कर वहाँ पर अच्छी रनिंग लगाई, अच्छी दौड़ की सनी पटेल ने और बॉल को कलेक्ट किया, इसी बीच 2 रन पूरा करते हुए दोनों ही बैटर और इस 2 रन की मदद से स्कोर जा पहुंचा है टोटल 5 रनों पर। 4 गेंदे 5 रन, अभी भी मैच काफ़ी दूर है, लेकिन यहाँ से अब आक्रामकता करना पड़ेगा, बड़े स्ट्रोक खींचने पड़ेंगे यहाँ से सनी राहुल शर्मा को। पावेश तैयार, फिर से एक बार कदमों का इस्तेमाल, इस वक्त लाजवाब टाइमिंग, बेमिसाल टाइमिंग, जमीन को गुदगुदी कर यहाँ पर निकली है बाउंड्री लाइन के बाहर, लाजवाब यहाँ पर जो गैप था उस गैप को भेजते हुए यहाँ पर राहुल शर्मा। हालांकि राहुल शर्मा के पास बड़े स्ट्रोक नहीं है, सिक्सर कम लगाते हैं लेकिन बाउंड्रीज ज़्यादा लगाते हैं, कारपेट के सहारे काफ़ी लाजवाब स्ट्रोक खेला गया। केवल 2 खिलाड़ी यहाँ पर देखते रहेंगे, एक आधा हम इंटरनेशनल क्रिकेट में देखते हैं ना जिस प्रकार से दृश्य, उसी प्रकार का दृश्य यहाँ पर देखने मिला, गैप को भेजते हुए राहुल शर्मा। 4 के साथ स्कोर बोर्ड जा पहुंचा टोटल 9 रनों पर। आखिरी गेंद इस ओवर की आना शेष, पावर प्ले नंबर 2 चलता हुआ, फिर से किया है कदमों का इस्तेमाल, बैट का भारी किनारा, वहां पर खिलाड़ी हैं थर्ड मैन पे सनी, कोई गलती नहीं करते हुए 1 रन पूरा करते हुए और इस 1 के साथ रन संख्या स्कोरबोर्ड पर टोटल 10-10। 2 ओवर खेल समाप्त हुआ है, 2 ओवर के बाद रन बने हैं 10। टीम मीटिंग कमी करा विनंती असेल, लकी स्पोर्ट्स टीम प्रत्येक ओव्हर नंतर एक टीम मीटिंग केली जाते आहे की नेक्स्ट बॉलर कोणाला इन्व्हाइट केला जाईल। बॉलिंगसाठी सिद्धार्थ देत आहेत, ओव्हर नंबर 3 घेऊन वैयक्तिक दुसरा ओव्हर असणार आहे, मागील ओव्हरमध्ये फक्त 1 रन आणि 1 विकेट, लाजवाब बॉलिंग राहिली पहिल्या ओव्हरमध्ये। आता या सेकंड ओव्हरमध्ये मात्र चुकी केली अशोक पालने, कारण पहिल्याच बॉलवर रनआउटची विकेट देऊन गेला, त्याच्याकडून भरपूर अपेक्षा होत्या टीम्सला, मात्र पहिल्या बॉलवर त्याची विकेट, त्यानंतर
मोनिश बोरीशी आले, ते देखील लवकर बाद झाले. त्यानंतर फलंदाज गणपत चव्हाण, त्यांची बॉल भरपूर पिचिंग भरपूर दूरवर झाली. अगदी हाफ ट्रॅकर बॉल होता, त्यामध्ये बाउन्सही देखील पाहायला भेटला नाही आणि त्याची दांडी झाली गुल. पुन्हा एकदा बॉलर तयार. तिसरा ओव्हरचा पहिला बॉल. गतीमध्ये केल्या परिवर्तन, स्लोवर बॉल होता, फक्त हलक्या हाताने गल्ली रिझनमध्ये पुश केलाय. पुश करो खुश रहो, एक सिंगल रन आणि या एक सिंगलने धावफलक पुढे सरकत आहे स्कोरबोर्डवर 1-1-11. अतिशय सुरेख असा परिसर या ठिकाणी आपण पाहतोय. अगदी जर विचार केला तर स्टंपच्या एकदम समोर जे बॉलिंग लाईन एंड आहे, बिहाइंड द बॉलिंग एंड, आपल्याला फक्त आणि फक्त बिल्डिंग्स पाहायला भेटतात. आणि यावेळी एक अनोख्या शैलीमध्ये ख्रिश्चन सातपुते स्टाईलमध्ये स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केलायचा होता. या ठिकाणी लेग साईडला बॉल जातोय डीप थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या अगदी जवळ. त्या ठिकाणी 2 धावा कंप्लीट झाल्या. तिचा प्रयत्न करतात राहुल शर्मा, भन्नाट वेगाने आलेले आहेत आणि या ठिकाणी नाही. यस, बॅटला ग्राउंडिंग करणे हे भरपूर इम्पॉर्टंट असतो आणि त्याच कारणामुळे बचावले गेले मी म्हणेल. चेतन अर्थात बडू भन्नाट वेगाने आले. थ्रो देखील जबरदस्त राहिला. 3 रन्स या बॉलवर. आणि बिहाइंड द स्टंप जर पाहिला तर अगदी भाईंदर खाडी आहे पूर्णपणे. ग्रीनरीज अगदी भरपूर आहे. ग्राउंडच्या एकदम टच आपण गार्डन देखील पाहतोय आणि सर्वात लोकप्रिय नवघर परिसरामधील सर्वात लोकप्रिय गल्ली म्हणजे ते किल्ला गल्ली, तेही देखील अगदी या मैदानाच्या बाजूला आहे. पुन्हा एकदा तयार बॉलर. ओहो, यॉर्कर बॉल, जबरदस्त बॉल. बॉलर तयार. यावेळी मात्र पाहूया, हाफ ट्रॅकर बॉल जरूर होता. आउटसाइड द लेग स्टंप देखील बॉलला सोडलेला आहे. या ठिकाणी राहुल शर्मानी कुठले रन या बॉलवर नाही आहे. एक अवांतर स्वरूपामध्ये फक्त एक सिंगल आहे. पुन्हा एकदा बॉलर तयार. आयटम ओव्हर द विकेटनी. ओहो, पुन्हा एकदा यॉर्कर लेनचा बॉल. अगदी भरपूर डीप मध्ये जात आहेत राहुल शर्मा, क्रिसच्या पूर्ण डीप मध्ये जात आहेत आणि त्याच कारणामुळे नक्कीच हे सर्व प्रत्येक बॉल त्यांना अगदी बुंदा असं वाटत आहेत. क्रिकेटच्या खेळामध्ये 2 गोष्टीला भरपूर सन्मान असतो. एक म्हणजे आमचे सर्वांचे द गॉड ऑफ क्रिकेट सचिन रमेश तेंडुलकर आणि दुसरा म्हणजे यॉर्कर. यावेळी मात्र बिगिट करायचा प्रयत्न होता. अंपायर नक्कीच दर्शवत आहेत वाईट बॉल आउटसाइड द लेग स्टंप. एक सिंगल अजून याही बॉलवर देखील आपल्याला येताना पाहायला भेटत आहे एक्स्ट्रा केसच्या स्वरूपामध्ये. फलक स्कोरबोर्डवर आहे 16 रन्स. बॉलर तयार. यावेळी चांगला फटका आहे. त्या ठिकाणी फिल्डर येत आहेत आणि जबरदस्त कॅच पकडली जाते. राहुल शर्मा यांचा खेळ या ठिकाणी समाप्त होत आहेत. तीन ओव्हर 16 आहेत रन्स. 12 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. 12 बॉलमध्ये 37 करायचे आहेत. 12 बॉल 37. एक बॉल आहे. यस, एक बॉल आहे. यस, थँक्यू. एक बॉल आहे. 13 बॉल 37. आणि यावेळी चांगला फटका आहे मिड विकेट क्षेत्रामध्ये. त्या ठिकाणी सनी पटेल यांच्याकडून झाली चुकी. कॅच घेण्याचा प्रयत्न जरूर केला होता सनी पटेलनी. एक सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करायचा आणि फलंदाज होतात बाद. छोटे बच्चे लोग से रिक्वेस्ट है कि थोड़ा सा बाहर से चले प्लीज.
ठीक आहे, थँक्यू. 12 बॉल 36 करायचे आहेत. 12 बॉलमध्ये 36 करायचे आहेत. प्रत्येक ओव्हरमध्ये 3-3 सिक्स. पाल इनकी तरफ से अगर हैट्रिक लेते हैं तो 500 सनी के लिए. सनी सिंह आए हैं गेंदबाजी के लिए. 12 बॉल में रन बनाने हैं टोटल 36. 3 सिक्स लगाने पड़ेंगे हर ओवर में. नए ग्रुप में स्ट्राइक एंड पर हैं दीपेश. अगर पप्पू इलेवन की टीम जीतती है तो बच्चू इनकी तरफ से 500 रुपये दिए जाएंगे. हाफ ट्रैकर गेंद थी लेकिन इस वक्त यहाँ पर खेला ऑन साइड में, ऑफ साइड में खेलते हुए. हालांकि ऑन साइड में अगर रिस्क लेते तो शायद 6 रन आ सकते थे, लेकिन एक सिंगल. अगर हैट्रिक विकेट लेते हैं सनी सिंह तो पाल इनकी तरफ से 500 रुपये. उमा पाल, यस. और यहाँ पर एक और विकेट करने की चाहत. अच्छी गेंद है लेकिन देखना होगा क्या रनआउट का विकेट हो सकता है. यस, एक और विकेट होता हुआ रनआउट के रूप में. लीजिए 10 बॉल्स 35. क्षमता आहे आदर्श मंडलकडे, ताकद देखील आहेत मॅच बनवण्याची. आणि यावेळी पहा अतिशय जबरदस्त अगदी उस्मान पटेलच्या स्टाईल मध्ये बॉलला भेटला बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी. हा आलाय दणदणीत षटकार. थँक्यू डीजे. 9 बॉल 29. नऊ बॉल मध्ये 29 करायचे आहेत. अजूनही अगदी 4 षटकारांची आवश्यकता मी म्हणेल. सनी सिंग तयार होत आहे पुन्हा एकदा बॉलिंगसाठी. दबाव आहे जरूर, कारण एक षटका मागील बॉलवर पाहिला आपण. पुढचा बॉल टाकण्यासाठी सज्ज. आणि याही बॉलवर मिस टाइम स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी स्वतः बॉलर येत आहेत आणि पकडली जात आहे कॅच. खेळ होते समाप्त. आदर्श मंडलला देखील परतावं लागेल डगआउट मध्ये. DJ call D. नवीन बॅटर मयूर बॅटिंगसाठी दाखल होत आहे. तर नेक्स्ट मॅचेस जेवढे आहेत त्या प्रत्येक टीमच्या कॅप्टन्स आपल्याला रिक्वेस्ट आहे की एक इनिंगसाठी तुम्हाला फक्त आणि फक्त 25 मिनिटं असणार आहे. 5 ओव्हर तुम्हाला 25 मिनिटात फिनिश करायची, अन्यथा कमी ओव्हरच्या मॅचेस या ठिकाणी खेळवली जाईल. आणि यावेळी देखील सुरेख बॉल, जबरदस्त बॉल. सनी सिंग पुन्हा एकदा तयार. बॉल टाकून झाले या ओव्हरमध्ये 4. एक षटकार जरूर आला, त्यानंतर कमबॅक केला. जबरदस्त सुरेख लाईन अँड लेंथवर गोलंदाजी करतो. आणि हाही बॉल देखील अवे फ्रॉम द बॉडी भरपूर दूरवर खेळायचा होता आणि हा डॉट. सहा बॉल 29. मॅच अजूनही भरपूर दूरवर आहे. 6 बॉलमध्ये 29 रन करायचे आहेत विजयासाठी. बॉलिंगसाठी आले ऋषभ. छोटे हैं, युवा खत के खिलाड़ी हैं, अनुभव से भरपूर हैं. प्रैक्टिस काफ़ी करते हैं, काफ़ी मेहनत करते हैं क्रिकेट के लिए.
और निरंतर मॉर्निंग में भी प्रैक्टिस में आते हैं, इवनिंग में भी प्रैक्टिस करते हैं और साथ ही साथ अपना जो स्टडी है वो भी साथ ही साथ मैनेज करते हैं। एक युवा गेंदबाज के रूप में काफ़ी गति से गेंदबाजी करते हैं। गेंदबाज तैयार होते हुए इस वक्त ऋषभ पहली गेंद लेकर इस ओवर की। फुल टॉस बॉल है यहाँ पर, लेकिन घुटने को टेकाया जरूर था, लेकिन बड़े स्ट्रोक में यहाँ पर कन्वर्ट नहीं किया गया। एक सिंगल रन पूरा करते हुए सिंगल को डबल में चाहते हैं, देखना होगा क्या विकेट मिलेगा लेकिन नहीं। थ्रो में कोई गलती नहीं थी, थ्रो बेहतरीन था सन्नी पटेल का। बॉलर ने इस वक्त बॉल को कलेक्ट नहीं किया, 2 रन बटोरते हुए अभी भी 27 रनों की आवश्यकता है 5 बॉल में। 4 बड़े स्ट्रोक लगाने की आवश्यकता जरूर है यहाँ पर टीम पप्पू 11 के लिए। फिर से एक बार ऋषभ तैयार, फिर से एक बार अक्रॉस बैट से खेलना चाहते थे, काफी डीप में गए, गहराई में गए विकेट के, लेकिन व्हाइट बॉल दर्शाते हुए अंपायर एक सिंगल रन आता हुआ। पांच बॉल और 26 रनों की आवश्यकता। हालांकि बंटी पटेल और कृष्ण सातपुते की यादें यहाँ पर ताजा करते हुए बैटर गहराई में जा रहे हैं, डीप में, और ये बैठक नहीं 100 का लगाना चाहते हैं स्ट्रोक, ऐसा कोशिश कर रहे हैं। रवि तैयार ऑन स्ट्राइक। फुल टॉस बॉल है, लेकिन इस वक्त काफी लाजवाब स्ट्रोक है, गेंद जाती हुई इस वक्त डीप कवर क्षेत्र की जानी में, वहां पर फील्डिंग भी बेहतरीन हुई है। 2 रन यहाँ पर मुकम्मल जरूर होते हुए इस बॉल पर। अभी भी 4 गेंदे और रनों की आवश्यकता है 24। 4 बॉल 24, हर बॉल पर सिक्सर। फिर से एक बार ऋषभ तैयार। 4 गेंदे 24 रनों की आवश्यकता है, एक बड़े स्ट्रोक के लिए यहां से जाना पड़ेगा जरूर। इस वक्त आउटसाइड द ऑफ स्टंप, व्हाइट बॉल, 4 गेंदे 23 रन। चार गेंदे 23 रन, एक बड़ा स्ट्रोक अगर इस गेंद पर लगता है थोड़ा सा दबाव बन सकता है, लेकिन फिर से एक बार अच्छी गेंद, ब्लॉक होल में जड़ में फेंकी हुई गेंद थी, इस वक्त केवल पुश किया है ऑफसाइड रीजन में, एक सिंगल रन यहाँ पर मिलता हुआ। थर्टी 31 रन स्कोर बोर्ड पर बने हैं, अभी भी 3 गेंदों का खेल बाकी है। 3 गेंदों में 22 रनों की आवश्यकता है। इस वक्त में टाइमिंग स्ट्रोक है, खिलाड़ी है वहां पर जरूर पॉइंट में, लेकिन एक सिंगल रन मिलेगा। एक सिंगल से ज्यादा इंपैक्ट नहीं पड़ेगा फील्डिंग करने वाली टीम अर्थात लकी स्टार स्पोर्ट्स क्लब टीम के ऊपर, और अपने पहली जीत के लिए यहाँ पर सेलिब्रेशन के लिए रेडी है पूरी तरह से टीम लकी स्टार स्पोर्ट्स की टीम। ऋषभ तैयार, फिर से एक बार बेहतरीन गेंद, लेकिन उतने ही बेहतरीन नजाकत भरा स्ट्रोक देखने मिला, लेकिन फील्डिंग उससे उम्दा यहाँ पर देखने मिली। एक सिंगल रन केवल। हालांकि अशोक पाल और गणपत चौहान से काफी ज्यादा उम्मीदें थी इस टीम को, पप्पू 11 को, लेकिन सफल नहीं रहे। फुल टॉस बॉल, मिसटाइमिंग स्ट्रोक, विकेट कीपर है पीछे और पकड़ी है यहाँ पर कैच, और इस मुकाबले को जीत लिया है टीम लकी स्टार स्पोर्ट्स क्लब ने। कंग्रेचुलेशन एंड हार्ड लक टीम पप्पू 11, विश यू ऑल द बेस्ट फॉर द नेक्स्ट मैचेस, बेस्ट ऑफ लक फॉर द नेक्स्ट मैचेस। दीजिए थैंक यू। आज हमारे पास शॉर्ट टाइम कम है क्योंकि सेकेंड डे मेगा फाइनल का भी मुकाबला है, तो टाइम हमारे पास थोड़ा सा जरूर कम है। तर आपण देणार आहोत मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी। या मॅचचा त्यांनी दमखम दाखवला या मॅच मध्ये, 1 मॅन आर्मी सारखा लढला मैदानाच्या आतमध्ये। अगदी आपल्या टीम साठी ठोकले गेले 3 षटकार आणि 1 चौकार, 27 रन बनवले गेले। मॅच मॅन ऑफ द मॅच ठरला सनी पटेल।
सनी पटेलने यायचं आपला हे मल्हार स्पोर्ट्स तर्फे एक कॅप आहे आनंद मॅचची ही कलेक्ट करण्यासाठी यायचं आहे. भरपूर वेळानंतर आपण पाहतोय सनी पाटील यांना आनंद मॅचचा हे किताब नक्कीच स्वीकारत असताना. असेच परफॉर्मन्स नक्कीच तुम्ही करा. जितू पॅकेज टीमसाठी देखील असा खेळा हेच अपेक्षा आहे प्रत्येक नवघरकरांना. वेल डन सनी पटेल, कॉंग्रॅच्युलेशन. तर मॅच नंबर 2 या ठिकाणी सुरू होत आहे. क्रुशल 11 वर्सेस देवडी या टीमच्या दरम्यान. क्रुशल 11 संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला. या ठिकाणी फिल्डिंग स्वीकारली आहे. 5 ओव्हरची मॅच आहे. 5 ओव्हरमध्ये तुम्हाला 25 मिनिटं आहे.